10वीची परीक्षा अगदी जवळ येऊन ठेपली आहे. खूप कमी कालावधी या परीक्षेसाठी आता शिल्लक आहे आणि या शेवटच्या काही दिवसामध्ये अभ्यास कसा करायचा, उजळणी कशी करायची याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत. खरं 10वी दोनच शब्दांशी जास्त संबंधित आहे. एक म्हणजे रिकॉल आणि दुसरी म्हणजे रिव्हिजन. किती नंबर ऑफ टाइम्स तुम्ही रिव्हिजन करताय आणि तुम्हाला किती आठवतंय हे खरं 10वीच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बोर्ड एक्झाम नक्की काय अपेक्षित ठेवते, तर बोर्डामध्ये खरं तर 4 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. परीक्षेला गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला त्या परीक्षेसाठी लागणारे 2 किंवा 3 तास एका जागेवर बसता आलं पाहिजे. नंबर 2, तुम्हाला त्यातला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचता आला पाहिजे. नंबर 3, त्या प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे. आणि नंबर 4, त्या प्रश्नाला बोर्डाला जे अपेक्षित उत्तर आहे ते त्या भाषेत मांडता आलं पाहिजे. या 4 सगळ्यात प्रमुख गोष्टी आहेत. म्हणजे बॉडी क्लॉक महत्त्वाचं आहे, यानंतर तुमचा अभ्यासाच्या नुसार रिव्हिजन आणि रिकॉल महत्त्वाचे आणि त्यानंतर प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे. या 4चं कॉम्बिनेशन सेट झालं, हाच खरं तर उजळणीचा शेवटचा गाभा आहे. त्यामुळे येणारे काही शेवटचे दिवस बोर्डाला एक्सपेक्टेड असणाऱ्या फॉर्मॅटप्रमाणे तयारी करा. रिझल्ट तुमचा नक्की येईल. प्रत्येक पेपर तुम्हाला नक्की सोपा जाऊ शकतो.